नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मेघदूत सोसायटी विले पार्ले इथे आपण आलेले आहोत. शीतल वीरेंद्र शिरोडकर यांना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय. चला जाऊन भेटूया शिरोडकर कुटुंबाला आणि बोलतं करूया वहिनींना. नमस्कार. हा मुलगा, बरोबर. हा भाऊ माझा, नमस्कार. हे मिस्टरांचे मित्र, नमस्कार. त्यांची मुलगी, ती मैत्रीण, त्या सुद्धा शेजारच्या, हो हो. ती जाऊबाई, हे सासरे, नमस्कार. त्या सासूबाई, नमस्कार. हे नंदूबाई, बर. त्या मैत्रीण, हो हो त्या सुद्धा मैत्रीण आहेत. हो हो. ह्या माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई, ती जाऊबाई, नमस्कार. ह्या शेजारच्या काकू, नमस्कार. आणि ती नमू. बरं बरं बरं. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सांगा, शाळा कुठली? शाळा राधानगरी, का आवाज कमी झाला लगेच? कुठे आली राधानगरी? कोल्हापूरमध्ये. अच्छा, तिकडेच आहे शाळा. हो, तुमची शाळा कुठली हो? पार्लेटेक विले पार्ले. वा वा. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊस वाईफ. आपण काय करता? मी तबला शिकवतो. अरे वा. बरं, पण मग कसं काय, ओळख कशी तुमची? ओळख असं नाही, कोल्हापूरला आले होते मामे भावाच्या लग्नाला. हे हो. तुमचे आई बाबा काय करायचे? बाबा पूर्वी BMC मध्ये होते, हा. पण तबल्यासाठी त्यांनी मग नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ मग तबलाच करत होते. तबला. हा. आणि आई शाळेत शिक्षिका, PT टीचर. अरे वा. तर मग हे मामाच्या लग्नाला काय? मामे भावाच्या लग्नाला आले होते. लग्नाला हे आले होते. हो. मग त्यांच्या मामीनं ते स्थळ सुचवलं आणि मग मला कोल्हापूरमध्ये पण त्याच्यापूर्वी तुम्ही मुंबईत आला होता? एकदा 10वीत असताना आली होती ट्रिप. काय होतं इकडे? ट्रिपला आली होती, शाळेच्या काय काय बघितलं होतं तेव्हा ट्रिपला? ट्रिपला एअरपोर्ट बघितलं होतं आणि ते हरे रामा हरे कृष्णाचं हे आहे ना मंदिर, ते बघितलं होतं. जुहू बीच बघितलं होतं. राणीचं बूट बघितलं होतं. राणीचं बूट, म्हातारीचं बूट बघितलं होतं. म्हटलं हा कुठला बूट? सॉरी, हा नवीन आणला का काय येताना? राणीची बाग आणि म्हातारीचं बूट असे दोन बघितले होते. किती दिवस होता तेव्हा मुंबईत? 2-3 दिवस होतं. राहायला कुठे होते मग तेव्हा? शाळेतच होतं, असं जुहूच्या शाळेत होतं. कुठल्या तरी ना, म्हणजे पार्लेचे ते सतत येत होते वारे. हो ना. पण मी ठरवलं होतं की मुंबईला परत कधी यायचं नाही. हो, खरंय. खरंय. मी किती वेळा बोलली, मी मग काय मुंबईला तबला आवडला? ते आवडले. हो. कसं काय, कसं कसं की जमलं? ते बघायला आले हा. आमच्या काकांच्या घरी कोल्हापूरला. मग दोघांना आवडलं. आठवतोय का तो दिवस तुम्ही बघायला गेले होते ते? खरंच हा, मस्त आहे. त्या दिवशी बघितल्याबरोबर पसंत पडते ना, असं की कुठला ताल वाजला मला? कुठला घंटी वाजली. घंटी वाजली. बघितलंय, तबला उगाच म्हणतात, घंटी वाजली. पण तेव्हा तुम्हाला बोलायला दिलं होतं दोघांना? हो, दिलं होतं. तेवढं नाही, पण तिकडे थोडं समजा ही कमी बोलायची थोडीशी तेव्हा. हा. आणि आता 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 उलट त्याच्या एकदम. वहिनी का असं काय? बघा काय चेहरा झालाय त्यांचा. काय हो? किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झाली. 15 वर्षात इतका बदल झाला की आता ते बोले नसे झाले. नाही, मी बोलत होती पूर्वी, पण त्यांना मी थोडी घाबरायची, त्यामुळे त्यांच्याशी बोलायची नाही जास्त. आणि आता आता ते घाबरतात थोडे वेळ. 15 वर्षापूर्वी जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही काय करत होते? मी तबलाच त्यावेळेस मी वकिली करत होतो. आणि मी ते करता करता मला असं लक्षात आलं की त्याच्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये जास्त काही काम करू शकतो. हा. शिकत होतो मी, त्यांच्याकडून शिकलो, त्याच्यानंतर त्यांच्या गुरुजींकडे जाऊन परत शिकलो. पण असं लक्षात आलं की त्याच्यापेक्षा हे जरा मी जास्त करू शकतो. तुम्हाला नाही तबल्याची आवड? आवड अशी नाही. मग काय वाजवता घरात? काही वाजवत नाही असं. तुमचा राग कसा व्यक्त करता?
काय गोड हसतोय त्या माऊली हं? चेहऱ्यावरच बघा काय म्हणजे आता काय भांडी सांगू का चमचे सांगू असं झालं त्या. तेच विचार करत होती काय काय सांगू कधी कधी होतं असं भांडी वाजवली जातात वाजवता आतापर्यंत एकदाच झालं फक्त बाकी कधी नाही. बाकी कधी नाही ना नको ते व्हायला पण नाही. पण वहिनी साधारण 15 वर्षात कसं फिरायला वगैरे ते घेऊन गेले तो म्हातारीचा बूट परत दाखवला तुम्हाला नाही नाही जुहूचं विमान ते नाही. नाही कुठे घेऊन गेले 15 वर्षात नाही, जास्त कुठे नाही राधानगरी राधानगरीला माझ्या माहेरी म्हणजे- तेवढं महिना वर्षात एकदा घेऊन जातात समजा आता ते म्हणाले चल तर कुठे जायला आवडेल कुठेही दिनानाथ. नाही. महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही कुठेही हो अरे वा असं फिरायला आवडेल तसं तुम्हाला. नेलंय त्यांनी गोव्याला वगैरे गोव्याला नेलंय महाराष्ट्राच्या बाहेर नेलं त्यांनी महाराष्ट्रात त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे हो हो तुम्ही आनंदात आहात हो हो पहिल्या खेळात तुमच्या घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात आणि ती चांदीची अन्नपूर्णा तुमची वाट बघते तर मला बघायचंय ती अन्नपूर्णा आणणार का एका मिनिटात काय वाटतं आणखी जरूर कॉन्फिडन्स आहे तुम्हाला हो भरपूर हा कबड्डीची ती हे प्लेअर आहे काय सांगता कबड्डी खो खो मग हे तुम्ही काय सांगितलं मग तुम्ही खेळायचा पूर्वी शाळेत खेळायची नंतर बरं नाही पण तुम्ही तबला शिकावं असं कधी वाटलं नाही? वाटलं एकदा दोनदा पण काय जमलं नाही मला ते नाही आणि मग गाणं गावं त्या तबल्यावर असं नाही, नाही एखादं गाणं म्हणा सांगितलं तर कुठलं म्हणा नाही मला जमतच नाही बघा म्हणा ना एक दोन ओळी नाही नाही, मला मग सूर तुम्हाला नाही झिंगाट ताल मध्ये नाही. घेऊन जायचं मला फोन आला होता ते वहिनीने घेऊन या झिंगाट झिंग झिंग झिंगाट मला ते मध्ये. ताल सूर काही नाही मला फक्त तबला वाजवलेला कळतो काय आता आवाज इथं- आवाज कळतो नाही 15 वर्षात बोल वगैरे आता कळतात काय कुठले कुठले कळतात सांगा तक तिर किट तक धा तिर किट धा असं जे मुलगा आणि हे वाजवतात ते थोडंफार कळतं आणि मुलंही वाजवत असतात क्लासमध्ये ते झपताल कसा झपताल ते एवढं नाही येतं अजून कुठला एक सांगा ना बघूया कुठला येतो हा त्रिताल नाही तसं नावाने नाही माहित मला मग फक्त वाजन हा. शिकवा तुम्ही शिकवा त्या म्हणतात का म्हणून जर एक ताल शिकवा ना एक ताल, हा, आज धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा हा. ता. सुरू अरे बापरे म्हणजे काय आम्ही काय गंमत करतो की काय लवकर हा 1 2 3 4 धा धा धिन धा नाही जमणार मला माहित होत नको त्यांचंच काय वाटलं 10 शिकवलं ना 10 वेळा तरी नाही जमणार ते 10 सुरुवातच त्यांनी 10 करून त्यांचा चेहरा बघायला पाहिजे तिथे धडधड झालेली त्यांच्या ड्रम वाजला होता तबला वाजवत नाही आता मला या- नाही येत. नको मग पहिल्या खेळाला सुरुवात करूया हो, हो. हा रेडी चला आणि पहिला क्ल्यू गाढवाला गुळाची चव काय वेळ सुरू झाली 10 सेकंद झाली बहिणी आकाशवाणी रेडिओ हळूहळू हळूहळू हळू तालवाद्य हा, आता आम्हालाच विचारा घरात 20 सेकंद राहिली 10 9 8 7 6 5 तुम्ही म्हणजे द्रोणागिरीत उचले अभिनंदन चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं पहिल्या चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला अभिनंदन ही चांदीची तुळसही घरात आली आणि चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळालेली आहे अभिनंदन आत्ता फक्त तुमच्या एवढी हंडी भरली काय हो सगळ्या मिस्टरांनीच नाही ना लिहिलंय नाही नाही तर बघूया तर इतका हसणाऱ्या हसतमुख असलेल्या या माऊलीबद्दल कोणी कुठले आरोप केलेत जरा मला बघायचे बापरे छातीत धडधडायला लागलं वाचू ना वाचा ना हं? वाचा ना. आवाज कमी झालाय तुमचा वाचू ना वाचा ना. छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला राग येतो पटकन हा, येतो आरोप मान्य आहे मान्य ओके कुठे जायचं असेल तर तयारी करायची असेल तर तुम्हाला खूप वेळ लागतो नाही नाही मान्यच नाही तर तुम्हाला मान्य नाही नाही तुमचं काय म्हणणं आहे नाही नाही होते त्या होते हो हो बर पटकन तयार कामाचा जरा आळशीपणा असतो नाहीच जेवण तिखट करता नाही आरोप आहे हा आरोप मान्य नाही तुम्हाला नाही नाही
तुम्ही तर सगळ्यात कधीतरी होत कधी नाही होत तर नाही. असेल पण असं रोज नाही. गुपचूप खायची सवय आहे तुम्हाला. नाही काय गोड आरोप केलाय. नाही बाबा नाही नाही. आधी सगळ्यांना जेवायला वाटते मग जेवते. सासूबाईंच्या साड्यांवर डोळा असतो तो. नाही काय आरोप आहे. काय खरं आहे. नाही नाही हा पण मान्य. काय हो. नाही म्हणजे आई आहे ना जास्त साडी तिला आवडत नाही. हो. ते अशाच असतात तिथे. मग तिला असं वाटतं की मग असं चला पण असं पाहिजे तसं नाही. पाहिजे तसं नाही. अरे पण डोळा असतो. हे बघ घड्या ठेवलेले आहेत. हा? घेत नाही पण जाता येता. नाही नाही असं नाही. अरे त्यालाच म्हणतात डोळा असतो. फार घाबरट आहात तुम्ही. हा हे मान्य. पटकन कुठल्याही गोष्टीची भीती वाटते भीती तुम्हाला वाटते, आधी. हो की नाही. जो काही राग आहे तो मुलावर निघतो. होतं बऱ्यापैकी. त्याच्यावर सतत त्याला बडबडत असतं. आहे अभ्यास करत काय नाही. चेहरा खुललाय बघा त्याचा. कोणीतरी लिहिलं त्याच्या स्वतःची वस्तू दुसऱ्याला वापरायला देत नाही तुम्ही नाही उलट देते. आणि दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा असतो. ते दोन्ही मान्य नाहीत मला. अरे कसले डेंजर आहे तुम्ही. कुठल्याही गोष्टीचं निगेटिव्हिटीने म्हणजे काही तुम्हाला सांगितलं तर पहिलं तुमचं असतं नाही जमणार. हो ते असतं माझं. का नकारानेच का सुरुवात करता. थोडी भीती असते म्हणून होतं तसं. आता हे जे काही आरोप केलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांवर. म्हणणं म्हणजे म्हणणं म्हणजे काय हे मान्य नाहीच आहे हो तुम्हाला? नाही नाहीच आहे. एकही आरोप मान्य नाही त्याचे. नाही. तुम्हाला काय वाटतं की वैदिकी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल. ती बऱ्याच वेळेस काम खूपच करायला जाते ती. तर तिने स्वतःची काळजी घ्यावी. तुमच्या घरातलं सुख आनंद जो काही आहे ना हा तुमच्या सगळ्यांच्या साधेपणामध्ये दडलेला आहे आणि तेच तर ऐश्वर्य आहे तुमचं. असेच राहा आणि जाता येता सासूबाईंचं कपाट उघडलं नाही. बघणार. मी उघडायलाही जात नाही सासूबाईचं कपाट. विचारा त्यांना. नाही नाही बरोबर. आता चित्र काढायचंय तुम्हाला पहिलं. या इथे. दहा 9 8 7 6 5 4 बोलायचं नाही. चित्र काढा. ऍक्टिंग नाही करायची. 3 2 1 वेळ संपली. 1 मिनिट. जेवढे म्हणून प्राणी आहेत सगळे संपले गाव. मला ना सांगा काय काढलंय तुम्ही. मुंगळा कसा काढू काही कळेनाच. काय हरकत नाही पण छान होता प्रयत्न. अभिनंदन. तुम्ही या आता दुसरं चित्र काढायला. जबरदस्त. हा बरे बाबा थांब जरा. जरा छातीवर ठेवून बघा तो दगड. चित्र छातीवर दगड ठेवा आणि बघा असं म्हटलं मी. 10 9 तुम्ही चित्र काढायची. 8 7 6 चित्र काढा हो. असं करू नका. 5 3 2 1 वेळ. कलिंगड असतं असे. कलिंगड. वेळ संपली. थांबा थांबा 1 मिनिट बोलू नका. थांबा. सांगा काय काढलं होतं. बटाटा वेफर. जमलं जमलं. कोण बोलला. हा काढा तो आधी. काय ते कळू द्या आम्हाला. काय हा हा काय. थांबा पूर्ण करा तो. हा पुढे काय कळेल. आता म्हातारी काढा एक बाजूला पाहिजे. अभिनंदन. तू गेलायस म्हातारीचं बोट बघायला.
नाही, जरा एकदा घेऊन जा त्याला, कळलं का? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. या, धन्यवाद. घेऊया काही क्षणांची विश्रांती. आजोबांशी मी बोलणार आहे. कशी आहे सून? चांगली आहे जी. सून चांगली आहे, चांगली आहे. एकदम मस्त आहे. हो अरे वा, तुम्ही समाधानी आहात हो सुनेच्या बाबतीत? हो हो ना? हो ते तिखट देते तुम्हाला? हो. हो, बघितलं. काय ते अरे ना, काहीतरी ढकलू नका, बरोबर बोलले ते. तिखट काय? आ- नाही तिखट नसतं. मस्त. बरं, हो म्हणाले होते. हो, योग्य ठिकाणी हो म्हणाले होते. द्या आईकडे द्या. सासूबाई तुम्ही सांगा, सुनेबद्दल बोलायचं आता. तिच्याबद्दल काही म्हणजे बोलण्यासारखं काय नाहीच आहे. म्हणजे तक्रार काहीच नाही. तक्रार काहीच नाहीये. हं. हसत खेळत आनंदात असते. असते. वा. आणि तुम्हाला सगळ्यांशी म्हणजे येणारी जाणारी घरातली सगळ्यांशी. नातवाला बडबडते का हो फार? ते योग्य वेळेलाच बोलायला लागतं. हा, ते काम ते बरोबर करते. ह्यानेच लिहिलेला आरोप तो मग असा. बरं बरं, पण बाकी सून एकदम हो, ठीक. तुम्ही समाधानी? हो हो. हो ना. मुलाकडे द्या. आई माझी लाड खूप करते बर. आणि थोडी मस्ती केली तर रागवते पण. हा. आणि आणि मला चांगलं खायला पण घालते. तुला कधी तबला वाजलाय तुझ्याकडे? नाही, मी वाजवतो. त्याला कळलं नाही. आईने कधी वाजवलाय का? हा, वाजवतो. फटका मिळालाय का? हा? हो. आई की बाबा, कोणी फटका दिलाय तुला? आई. बाबा? हा, बाबा पण कधी कधी. ती गोड आहे तो, हो ना? छान. तुझं काय म्हणणं, आईने कुठला बदल केला पाहिजे रे स्वभावात? मला एकदम रागवू नये एकदम. तुला हा. रागवायचं हा. नाही, तुझी पूजा करायची. हा? तू कसाही वागणार, हा? रागवायचं नाही, तुला ओवाळायचं रोज आला घरात. हा? बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा असं की कोणाला मी चुकून पटकन काहीतरी बोलली असेल तर त्यांना मी क्षमा मागेन त्यांची. मिस्टरांची मागेन, म्हणजे कधीतरी पटकन त्यांना बोललं जातं माझ्याकडून, तर त्यांची एक मागेन. आणि तुम्ही? मी सगळ्यांशी ज्यांना मी कधी काही बोललो असेल किंवा काय, किंवा हिलाही कधीतरी मी रागून, तर तिची क्षमा मागेन मी. आणि आज मिस कोणाला करताय? मीच आई वडील आले होते तर ते गेले 2 दिवसापूर्वी गावाला परत. त्यांना मिस करते. चला, खुश आहात? एकदम मस्त. हो. हा? तुम्ही कधी नेताय फिरायला? जुहू पर्यंत तरी जाऊन या. हा? मी गाडी पाठवू का? मी तरी पाठवतो गाडी, मला सांगा, किंवा माझी ठेवून जातो गाडी, पण जाऊन या. हा? छान. घरात तबला वाजत असतो, पण खऱ्या अर्थानं तबला वाजत असतो, तो सुरात असतो. आणि म्हणूनच उत्तरोत्तर या घरामध्ये आनंद वाढतोय. असाच आनंद वाढत राहू. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. तुमच्यामध्ये असलेला तो प्रामाणिकपणा, तो खरेपणा, तो व्यक्त होतोय. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. तुला सुद्धा तुझी रोज पूजा हो अशी प्रार्थना करतो. गुणांची पूजा हो असं म्हणतो. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.